इंडिया अलायन्सची मीटिंग येत्या 31 आणि 1 या 2 दिवस मुंबई या ठिकाणी होऊ घातलेली आहे। जवळपास भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारच्या विरोधात असलेल्या सगळ्या राज्य पातळीचे जे दल राजकीय दल आहेत त्यांची एक मूठ या निमित्तानं बांधली गेलेली आहे। इंडिया अलायन्सची तिसरी मीटिंग आहे आणि यामध्ये लोगो पण जाहीर केला जाणार आहे इंडिया अलायन्सचा। आणि त्या निमित्तानं पुढची महाराष्ट्रातूनच एक मेसेज पूर्ण देशामध्ये इंडिया अलायन्सच्या या मीटिंगच्या निमित्तानं देण्यात येणार आहे। महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जाओ चाही संदेश मुंबईतूनच दिलेला होता। देशामध्ये नरेंद्र मोदीचं जे हुकुमशाह सरकार आहे या सरकारला सुद्धा चले जाओचा नारा या ठिकाणातून दिला जाईल अशा पद्धतीची एक स्थिती आणि तिथून एक मोठा संदेश देशभरात देण्यासाठी पूर्ण तयारी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे। आणि या मीटिंगचं एक आगळंवेगळं महत्त्व आपल्याला पाहायला मिळणार आहे। मॅडम सोनियाजी पण येतात आहेत, खरगे साहेब राहणार आहेत, राहुलजी राहणार आहेत, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, केजरीवालजी, जवळपास 6-7 मुख्यमंत्री राज्यातले विविध राज्यातले या मीटिंगला येणार आहेत। समन्वयावरून आमचा भारत एकमेकांमध्ये वादावाद सुरू असल्याचं बोललं जात आहे। इंडियाच्या बैठकीमध्ये एक समन्वय ठरवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी चर्चा नेत्यामध्ये झाली, परंतु ती चर्चा जी आहे कुठे ना कुठे वादावादामध्ये राहिली की समन्वय एखाद्या पक्षाला देता सार्वजनिक करायचं, संवादात्मक करायचं असं चर्चा सुरू आहे। असा वाद अजून पाहायला मिळत नाही, पण सुरू आहे का? नाही, असं कुठलाही वाद नाही आणि असं कुठलाही वाद नाही। आणि इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये त्यावरचे निर्णय होतील, त्यामुळे मुंबईची ही बैठक इंडिया अलायन्सची ही तिला एक आगळंवेगळं महत्त्व आहे। या ठिकाणी फार काही महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी होतील। दुसरा मुद्दा आहे की काल बीडला अधिकाऱ्यांच्या गटाची जी सभा झाली त्यामध्ये 2 मंत्र्यांनी शरद पवारांवरती अत्यंत टीकेचा सूर लावलेला आहे। कशाबद्दल बघताय का की कोणाची तरी स्क्रिप्ट आहे असं वाटतं? बघा, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं कालकृत्य बीडमध्ये अजितदादाच्या जाहीर सभेमध्ये 2 मंत्र्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। खरं तर आपले जे ज्येष्ठ असतात त्यांचा सन्मान करणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं। ज्यांनी यांना राजकारण शिकवलं, राजकारणामध्ये पदं दिली, त्याच व्यक्तीच्या बद्दलचं या पद्धतीचे मिमिक्रीज करणं आणि त्यांची चेष्टा करणं हे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं कालचा दिवस हा त्या पद्धतीनं वाईटच दिवस गेलेला आहे। आणि त्याच्यामुळे लोकांनीसुद्धा त्यामध्ये त्यांची भाषणं ऐकली नाही, त्याचा गदारोळ केला आणि त्यांची भाषणं बंद पाडण्याचं कामसुद्धा लोकांनी केलेलं आहे। कारण राज्याच्या जनतेलासुद्धा ते आवडलेलं नाही। आणि ही जी काही परिस्थिती आहे आणि जे विकासाचं काही मॉडेल हे लोक सांगतात आहे, इतके वर्ष हे पण सत्तेत होते, तर यांना विकास त्यावेळेस का करता आला नाही हा पण प्रश्न जनता विचारतात आहे। दुसरं, सरकार लोकांच्या दारी काय अशी काही योजना घेऊन हे जे फिरतात आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतो आहे की जनतेच्या पैशाची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात केली जाते, लोकांच्या गैरसोयी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केल्या जातात, हे पण आपण पाहिलं। आखरी हा जो पैसा, जो सगळं मंच असेल, त्याचा सगळा खर्च असेल, हा जनतेच्या पैशाने उधळपट्टी केली जाते। आणि ह्या सगळ्या योजना हे काँग्रेसच्या काळातल्या योजना आहेत। त्याच योजनेचं वाटप हे या ठिकाणी सरकार सामूहिक जाऊन त्या ठिकाणी वाटतात आणि आपलं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात। हे जनतेला आवडत नाही। ज्या ज्या ठिकाणी यांचं हे कार्यक्रम होतात आहेत सरकारदारी, त्या ठिकाणी तुम्ही नंतर 2-4 दिवसानंतर अगर सर्वे करून पाहिलात
तर लोकांचा विरोध या सरकारच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं. या सरकारचंच पानिपत होण्याची वेळ आता आलेली आहे. भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी आणि ईडीच्या बैठकीवर टीका केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की घमंडीचं काम आहे. जे सत्तेमध्ये गेले आता बोललेले फक्त पाठवून काही दिवसात ते आमच्याकडे भाजपजवळ आता राहिलंच काही नाही. जनतेच्या प्रश्नावर ते काही बोलायला तयार नाही. आणि विकासाच्या नावाने भ्रष्टाचार जे वाढवलेला आहे, प्रधानमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली जे कॅबिनेट कमिटी झाली त्याच्यामध्ये रस्ते विकासाचं काम जे दिल्ली ते द्वारकावाल्या रोडवर 18 करोडच्या जागी 250 कोटी रुपये त्या रस्त्याला लावून भ्रष्टाचार केला. असं देशामध्ये इतके सारे रस्ते केले तर किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला बाजूला सारण्यासाठी यांच्याजवळ दुसरं काही नाही काँग्रेसवर टीका केल्याशिवाय. आणि काँग्रेसच्या टीका आता जेवढे हे करतील तेवढा काँग्रेसला फायदा होणार आहे. त्यामुळे लोकांना आता कळलेलं आहे की काँग्रेसशिवाय या देशामध्ये दुसरा पर्याय नाही. या देशाचं संविधान असेल, या देशाची लोकशाही असेल आणि या देशाच्या लोकांना न्याय द्यायचा असेल तर काँग्रेसच देऊ शकतं. हा जनतेचा विश्वास पुन्हा दृढ होत चाललेला आहे. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात त्या पद्धतीचं नेतृत्वावर शिक्कामोर्तब लोकांनी करायला सुरुवात केलेली आहे. संजय राऊत म्हणतात की अजित पवारांची जी स्क्रिप्ट असते ती भाजप लिहून देते आणि भाजप जे लिहून देतं तेच अजित पवार बोलतात. बोलावं लागणार. नाहीतर शरद पवार साहेब सांगतात सगळे ईडीमुळे हे लोक गेले. हे बोलले नाहीत तर ईडी आपलं येळं करेल आणि त्याच्यामुळे त्या स्क्रिप्टच्या आधारावर त्या लोकांना एकनाथ शिंदे असतील की अजित पवार असतील त्यांच्या टीमला असेल ते बोलावं लागणार. नाना भाऊ, काय काँग्रेसचे काही माजी नगरसेवक काँग्रेस पक्ष सोडून एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. त्यांना नोटीस पाठवली म्हणून ते चिडून ते पक्ष सोडून गेले. असे आणखी काही मोठे नेते जाणार आहे असंही भाजपकडून दावा केला जात आहे. हे बघा, लहान कार्यकर्त्यांचा हा प्रश्न होता, मुंबईमधला हा इश्यू होता. त्याच्याबद्दल अजून माझी चर्चा मुंबई विभागीय अध्यक्षाबरोबर झालेली नाही. झाल्यानंतर याच्यातलं काय असेल त्याच्यातला मार्ग काढू. पण मला असं वाटतं की काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात लोक बाहेर जातील असं याचे काही BJPकडून हवा सोडली जाते असं कुठेही होणार नाही. काँग्रेस हा एक विचार आहे आणि आमच्यासोबत जुडलेली लोक ही सत्तेसाठी नाही, काँग्रेससोबत जुडलेली लोक ही विचाराने जुडलेली आहेत. त्याच्यामुळे BJPला जेवढं आपले मुद्दे बाजूला सारण्यासाठी काँग्रेसवर टार्गेट करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतात तेवढं BJPला सोपं नाही. हा अतिताईपणा नाही, हा केंद्रातल्या हुकुमशाही सरकारचा विचार आहे जो प्रफुल्ल पटेल बोलतो आहे. निवडणूक आयोगाकडे हेरिंग सुरू व्हायच्या पहिलेच प्रफुल्ल पटेल या पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर ते हुकुमशाही जी सरकार नरेंद्र मोदीच्या रूपाने दिल्लीमध्ये बसलेली आहे त्या सरकारचा विचार प्रफुल्ल पटेलने सांगितलेला आहे. आणि सगळं ठरलेलं असेल तर मग हे कशाला हेरिंग वगैरे नौटंकी करायची, घेऊन टाका तातडीनं. ज्या पद्धतीनं लोकशाहीलाच समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न भाजप करते आणि त्यांच्यासोबत हे ईडीचे येडे जे घुसलेले आहेत ते या पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर ही लोकशाही आहे. निवडणुकीच्या काळात लोक वाट पाहतात आहे की केव्हा केव्हा निवडणुका लागतात आणि हे 5-6 महिन्याचीच मस्ती आहे. 5-6 महिन्यानंतर लोक यांची मस्ती उतरून होणार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. देखो, ये इंडिया अलायंस का मीटिंग है. इसमें जितने भी बीजेपी के विरोध के जितने दल है देश में सभी का एक अलायंस बना हुआ है. उसका नाम इंडिया अलायंस दिया है. इनका एजेंडा भी वही लोग डिसाइड करते हैं और वो स्टेट लेवल का इशू नहीं है. लेकिन ये मीटिंग में इसका लोगो 31 तारीख को दिया जाएगा इंडिया अलायंस का और उस लोगों के आधार पर एक विचार पूरे देश में दिया जाएगा.
और एजेंडे पे चर्चा जो होगी उसको 1 तारीख को आप सबके सामने और देश के सामने रखी जाएगी। ये भी कहा जा रहा है कि आपके अलायंस में एनडीए अलायंस के भी कुछ दल जो है वो शामिल हो सकते हैं, क्या इस तरह की कोई संभावना? बिल्कुल है, नीतीश कुमार जी का भी आज स्टेटमेंट है और शायद उनके संपर्क में होगा, राहुल जी के कोई संपर्क में होंगे, खरगे जी के कोई संपर्क में होंगे और इसलिए आज नीतीश कुमार जी ने स्टेटमेंट किया है। तो एनडीए अलायंस के भी कुछ लोग इंडिया अलायंस में आने की शक्यता है। दूसरा सर सवाल ये है कि बैठक को लेकर लोग ये भी जानना चाहते हैं कि क्या बैठक में संयोजक का भी चयन जो है क्या वो हो सकता है, और आपको लगता है कि उसका ऐलान मुंबई में होगा? देखो, इनका एजेंडा इंडिया अलायंस का वो स्टेट के लेवल का नहीं है, उनके लेवल का है। और रहा संयोजक की बात, तो इंडिया अलायंस मीटिंग में ही उसका डिस्कशन होगा। और मैंने जब भी कहा कि 1 तारीख को जब प्रेस होंगी, प्रेस वार्तालाप होंगी, उसमें देश की जनता के सामने ये सब विषय रखे जाएंगे। राहुल गांधी को भी संयोजक बनाना चाहिए, क्या आपको लगता है वो एक कंटेंडर है राहुल? देखो, इंडिया अलायंस के मीटिंग में जो एजेंडा है वो एक पूरे देश के कई दल है, उसमें पॉलिटिकल दल है, वो लोगों के डिसाइड होगा। हम कांग्रेस वालों को तो लगता है कि राहुल गांधी प्रधानमंत्री के उम्मीदवार हो, लेकिन इंडिया अलायंस के इसमें क्या डिसीजन होता है वो अलायंस के मीटिंग में ही होगा। लेकिन कन्वेयर उन्हें बना देना चाहिए, ऐसा लगता है यंग है, लोग चाह भी रहे हैं। राहुल गांधी ने जिस तरह से यात्रा निकाली उसके बाद लगता है आपको कि राहुल गांधी को जिम्मेदारी सौंपी ज़्यादा फायदा इंडिया अलायंस को? मैंने कहा कि जरूर बता रही है कि आपके मन में मैं इंडिया अलायंस मीटिंग में मैं मेंबर्स नहीं हूँ, इसलिए उस मीटिंग का एजेंडा के बारे में मैंने चर्चा करना ये बराबर बात नहीं हो सकती। इंडिया अलायंस के मीटिंग में ही ये डिस्कशन होगा। मैं कार्यकर्ता करके मेरी मन की भावना मैंने रखा कि राहुल गांधी जी को प्रधानमंत्री का उम्मीदवार उन्हें करना चाहिए, ऐसे हमारी भावना है। अच्छा, दूसरा सा सवाल क्या सोनिया जी की भी कयास लगाए जा रहे थे कि शायद सोनिया जी आज मुंबई की बैठक में शिरकत करेगी, आपकी क्या जानकारी, क्या वो आ रही है? मैडम सोनिया जी इस इंडिया अलायंस के मीटिंग में वो आ रही है और राहुल जी और मल्लिकार्जुन खड़गे जी भी उस मीटिंग में रहेंगे और ये मीटिंग पूरे एक बड़ा मैसेज या महाराष्ट्र से पूरे देश में देखे जाएंगे। आज नीतीश कुमार ने कहा है कि उन्हें कन्वेयर संयोजक नहीं बनना है, उनको शौक में दिया। उद्धव ठाकरे भी बोल सकते हैं कि वो ऊंचे पद पर संयोजक नहीं बनना चाहते हैं, किसी नए को मौका देना चाहिए। इस पर आपका क्या कहना है? देखो, मैंने शुरुआत में कहा कि इंडिया अलायंस मीटिंग का जो एजेंडा होता है उसमें ना मैं मेंबर हूँ ना मैं उसमें डिस्कशन में हूँ, इसलिए मैं उसके ऊपर चर्चा करना ये गलत बात होगी। इसमें सर उद्धव जी ने ये भी कहा है कि जो पार्टी के जो बड़े नेता हैं, जो वरिष्ठ नेता, उनको कन्वेयर संयोजक नहीं बनाना चाहिए क्योंकि उनकी पार्टी अफेक्ट कर सकती है, इसलिए किसी और को बना देना चाहिए। वो डिस्कशन इंडिया अलायंस का है, वो हमारा नहीं है, इसलिए मैं उस पर कोई बात नहीं करूँगा। लेकिन जेडीयू के नेता कहते हैं कि जो इंडिया है उसको जो नाम और जो आइडिया है वो नीतीश कुमार का, तो नीतीश कुमार प्रधानमंत्री के बड़े दावेदार है, उनको बताना चाहिए। बिल्कुल होना चाहिए, क्यों नहीं होना चाहिए, लेकिन उनके पार्टी के लोगों का वो अगर बात है तो ठीक है। मैंने कहा कि राहुल जी देश का प्रधानमंत्री बने, ये हमारी भावना है, तो इशू वो नहीं है। लेकिन हमारे पास कल तक जो बीजेपी हमेशा ये कहती थी कि इनके पास कौन कैंडिडेट है प्रधानमंत्री का, आज हमारे पास कैंडिडेट के लिए कमी नहीं है। अभी बीजेपी के पास कैंडिडेट की कमी है। और मैंने उस दिन भी कहा कि जब चंद्रयान 3 जब चंद्रयान में पहुंचा और पूरे देश में लोग बड़ी उत्सुकता थी, पूरे देश में लोग चैनल पे देख रहे थे और जब देख रहे थे और जैसे चंद्रयान चंद्रमा में पहुँचे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का भाषण चालू हुआ, तो जो 75% लोग चैनल देख रहे थे, तो जैसे मोदी जी का भाषण हुआ वो 10% पे आ गया। तो इसका मतलब है कि अब नरेंद्र मोदी जी का चेहरा इस देश की जनता को नहीं चाहिए, ये उसका सबसे बड़ा अंदाज है। और इसलिए अब बीजेपी के पास कौन कैंडिडेट है, कांग्रेस ये इंडिया अलायंस के पास कैंडिडेट की कमी नहीं है, लेकिन उनके पास कौन कैंडिडेट है, अब उनकी स्थिति वैसी बनी हुई। सर एक और सवाल, सर जिस तरह से शरद पवार जी ने उनके बयान बार बार बदलते रहते हैं, कंफ्यूज होते हैं,
काफी मूवी करते हैं वहाँ पे खरीदारी में, वो इंडिया के वरिष्ठ नेता हैं इंडिया अलायंस के, वो भी उन्होंने मना किया मैं करना चाहता हूँ। तो शरद पवार की भूमिका इंडिया में क्या रहेगी जिस तरह से अभी प्रेजेंट सिनेरियो में अजित पवार को जो बयान कर चुकी है? देखो, वो वरिष्ठ नेता है, पवार साहब के बारे में हमारे में कोई संशय नहीं है। पवार साहब इस सब मामले से बाहर आएंगे ऐसा हमारा विश्वास है। लेकिन जिस तरह से बयानबाजी की बात की है तो बिल्कुल उनके दल के बारे में संभ्रम जनता में पैदा हो रहा है। उसके बारे में मैं और उद्धव जी, हमने दोनों ने भी उनसे इस विषय पे बात की है और मुझे लगता है कि वो जल्दी इस सब व्यवस्था को दुरुस्त करेंगे और वो इंडिया अलायंस के साथ ही रहेंगे। जे कन्फ्युजन लोकांमध्ये आहे ते कन्फ्युजन काँग्रेस पक्षात नाही का? कारण काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये अनेक ठिकाणी कन्फ्युजन आहे की शरद पवार काय नाही, काँग्रेस पक्षाला आणि उद्धव ठाकरे साहेब पक्षाला कुठलाही कन्फ्युजन पवार साहेबांच्या बद्दल नाही। त्यामुळे आम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं आम्ही आमचं काम चालू केलेलं आहे। येत्या 3 सप्टेंबरपासून आमची पदयात्रा सुरू होते आहे। उद्धवजींची कालच हिंगोलीमध्ये मोठी जाहीर सभा झाली। त्याच्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गट याच्यामध्ये कुठलाही गैरसमज नाही। पवार साहेब आमच्याबरोबर राहतील हा आमचा विश्वास आहे। काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते म्हणतात की काँग्रेस पक्षाला शरद पवारांनी हिप्नोटाइज केला, त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाविरोधात भूमिका घेतली। नाही, आम्हाला कोणाबद्दल विरोधात भूमिका घ्यायची, आमचं टार्गेट बीजेपी आहे। ज्या बीजेपीने या देशाची संविधानिक व्यवस्था संपवली, लोकशाही संपुष्टात आणली। कालच आपण नगर जिल्ह्यामधली झालेली घटना, एका दलितांच्या मुलांना उलटं टांगून कबूतर आणि बकरीच्या नावाने त्यांना उलटं टांगून मारलं। मध्य प्रदेशमध्ये दलितांना जाळण्यात येत आहे, त्यांना जीवे मारण्यात येत आहे, आदिवासींना मारलं जात आहे, मुसलमानांना मारलं जात आहे, मॉब लॉन्चिंग केली जाते आहे। ही आमच्या देशाची व्यवस्था नाही, ही आमच्या देशाची संस्कृती नाही। आणि काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे की बीजेपी हे सत्तेच्या जोरावर या पद्धतीचं हे पाप करते आहे। या पापाला उखडून फेकणं हे काँग्रेसचा एकमेव विचार आहे। त्याच्यामुळे आमची भूमिका पवार साहेबांबद्दल का कोणाच्या बद्दलची नाही, आमची भूमिका एकदम स्पष्ट बीजेपीच्या विरोधात आहे। जो कोणी बीजेपीच्या विरोधात लढायला आमच्याबरोबर उभा राहील त्याला सोबत घेऊन चालायची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। भाजपला काय, त्यांना काही पण बोलायचे अधिकार आहेत, कारण की ते सत्तेतला पक्ष आहे आणि हुकुमशाह व्यवस्थेतला पक्ष आहे। त्यांचे लोक कोणालाही काही बोलू शकतात, कारण की मोदी आहे तो मुमकिन आहे। आम्ही ओसरगावचे आहो की आम्ही महाराष्ट्राचे आहो हे येणारी महाराष्ट्राची जनता ठरवणार आहे। त्याच्यामुळे यांच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाही आणि त्यांची काय अवस्था आहे त्याला मला जास्त माहिती आहे। त्याच्यामुळे मी कोणाच्या व्यक्तिगत याच्यामध्ये जात नाही, तो माझा स्वभाव पण नाही। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला महाराष्ट्राची जनता हे डिसाईड करणार आहे, हे तुम्ही नाही आहे। बॅनर पोस्टर लावले म्हणजे माणसं मोठी नाही होत। आता ते पैसे कुठले आणले ते पण वेळेवर आपण सांगू, पण मूळ प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टीची टिंगलबाजी करण्यापेक्षा तुम्ही सांगितलं होतं महागाई कमी करतो, तुम्ही सांगितलं 2 कोटी युवकांना नोकऱ्या देतो, तुम्ही सांगितलं काळा धन आणून 15 लाख गरिबांच्या खात्यात टाकू, गरिबी कमी करू। काय कमी केलं ते तर सांगा, त्याच्यावरचं लोकांना उत्तर तर द्या। शेतकऱ्यांची हालत खराब करून ठेवलेली आहे। कांद्यावाले शेतकरी रस्त्यावर येऊन पण बसलेले आहेत, एकदा नाही वर्षभर बसलेले आहेत। शेतकरी कुठला सुखी आहे ते तर त्याच्यावर तर त्यांनी बोला। तुम्हाला आमच्यावर टीका करायचा अधिकार आहे, तुम्ही आमचे विरोधक आहेत, पण तुम्ही सत्तेत आहात, सत्तेमध्ये तुम्ही काय करताय ते तर लोकांना सांगा। तुम्ही सांगता आम्ही विकासाचं काम करतो, कुठला विकास करताय? साधा विकासाची परिभाषा काय असते हे तुम्हाला माहित नाही, पण जनतेच्या घामाचे पैसे लुटायचे कसे हे तुम्हाला जास्त माहिती आहे। त्याच्यावर पहिले बोला ना। मणिपूरच्या घटनेमध्ये तुम्ही 2 आदिवासी समूहामध्ये भांडणं लावून मणिपूरला आजही पेटत ठेवलेलं आहे। का नाही देशाचे प्रधानमंत्री बोलत, का नाही त्याच्यावर तुम्ही बोलत? या सगळ्या टिंगलबाजी बाजूला सारा आणि वस्तुस्थितीवर या असा आमचा भाजपला सल्ला आहे। ते एकट्या माणसाला नाही, संपूर्ण भाजपला सल्ला आहे। आणि ज्या पद्धतीनं मोदीची हवा गरम होत चाललेली आहे, ज्या पद्धतीनं परवाच्या चंद्रयानची घटना
नसेल तर तुमच्या चॅनलवाल्यांनी त्यांना रिपोर्ट पाठवा भाजपवाल्यांना की किती लोक टी व्ही पाहत होते चंद्रयानच्या वेळेस आणि मोदींचं भाषण सुरू झालं तर किती लोकांनी टी व्ही बंद केली, हे एकदा त्यांना पाठवा, म्हणजे हे जमिनीवर तरी येतील. चंद्रयान आता स्थिर झालेलं आहे, पण तुम्ही हे स्थिर नाही आहेत ना, यांचा प्रश्न तो आहे. यांना हे अस्थिरच आहेत अजूनपर्यंत. आणि आता हे जेवढे मंत्रिपदासाठी लागलेले आहेत लाईनमध्ये भाजपवाले, हे दऱ्याच उचलायचं आहे त्यांना आता काय झाले, आता अजित पवारांनी घेतला पेस पूर्ण करून. हे किती काही केलं तरी तुम्हाला कोणी विचारणार नाही. अजित पवार के लिए क्या एमबीए के दरवाजे बंद है? कोई आपको लगता है कि कोई चांस उनको वापस आने का? पवार साहब ने बोला है, उनके पार्टी का मामला है. पवार साहब ने उनके बारे में जो वक्तव्य करना वो कर दिया है. अजित पवार हमारा कोई समन्वय में नहीं है, पवार साहब हमारे समन्वय में हैं. पवार साहब जो बोलेंगे पवार साहब के साथ है. अगर वो वापस आ जाते तो आपको? हमें कोई लेना नहीं, पवार साहब का मामला. सर एक आखिरी सवाल, आपके मुंबई गोवा जो हाईवे है पिछले 17 सालों से पूरा नहीं हो पाया है. कल राज ठाकरे ने वहाँ आंदोलन भी किया. क्या वजह? नितिन गडकरी तो केदारनाथ में भी रास्ता बना रहे, लेकिन ये रास्ता नहीं बन पा रहा. यहाँ पर एक वस्तुस्थिति है कि जो मैं कई बार जाके आया वहाँ पर, रायगढ़ में जाके आया, रत्नागिरी जाके आया, ये रास्ते का प्रॉब्लम है कि जो सत्ता में बैठे हुए लोग ही वहाँ के ठेकेदारी के भागीदार हैं, कमीशन के भागीदार हैं. कई कॉन्ट्रैक्टर आए, कई कॉन्ट्रैक्टर वहाँ से काम छोड़ के चले गए. ये वस्तुस्थिति है. वो रास्ते की कीमत जो पहले बनी थी उसके अब 10 गुना ज़्यादा बढ़ा दी, लेकिन रास्ता पूरा नहीं हो रहा है. वो सब कमीशन के चक्कर में और कॉन्ट्रैक्टर ठेकेदारी के वजह से कई लोगों की जानें उस रास्ते पे गई है. उसकी पूरी जवाबदारी बीजेपी पे जाती है. बीजेपी ने जो भ्रष्टाचार की जो जड़ें जमीन में गड़ाई है, उसी के परिणाम है कि मुंबई गोवा जो रास्ता है अपना, ये रायगढ़ रत्नागिरी, ये रास्ता पूरा न होने का कारण ही इसके पूरे पाप की भागीदारी सिर्फ बीजेपी की है. बीजेपी के लोग केंद्र में है और राज्य में बैठे हुए सत्ता में लोग, इनकी भागीदारी है, और इसलिए कोंकण के लोगों को ये तकलीफ सहनी पड़ रही है. और मैं ये कहना चाहूँगा कि इसकी एक बड़ी इंक्वायरी हो और सिटिंग जज माननीय हाईकोर्ट के, उनके माध्यम से इसकी इंक्वायरी हो तो दूध का दूध और पानी का पानी होगा. बिल्कुल, इसलिए तो हमने मांग की है. सिटिंग जज माननीय हाईकोर्ट के, उनके नेतृत्व में एक कमेटी बनाई जाए तो पूरा दूध का दूध पानी का पानी हो निकलेगा. क्योंकि रास्ता लेट होना, कितने कॉन्ट्रैक्टर ने आज तक कॉन्ट्रैक्ट छोड़ के भागे, उसके रीज़न क्या है, सबके बयान लेना चाहिए और सब वस्तुस्थिति सामने आएंगी. और वो कोंकण के भी लोग उसको जानते हैं, कौन कौन की भागीदारी उसमें है और क्यों रास्ता नहीं हो रहा है, ये कोंकण के भी लोग जानते हैं. देखो, ये इंसानियत को कलंक लगाने वाली घटना कल नगर डिस्ट्रिक्ट में हुई. जिस तरह दलित बच्चों को उल्टा टांग कर मारने का काम हुआ है, जहाँ जहाँ बीजेपी शासित राज्य है वहाँ आदिवासी हो, मुस्लिम हो, दलित हो, पिछड़ी जाति के लोग हो, उनके ऊपर अत्याचार करने का काम शुरू हो चुका है. हमारे नेता राहुल गांधी जी नरेंद्र मोदी जी के बारे में यही कहते हैं कि ये जो तानाशाह प्रवृत्ति की राजनीति जो नरेंद्र मोदी जी ने देश में लाई, नफ़रत की राजनीति जो देश में लाई, और वो नफ़रत की राजनीति और तानाशाह राजनीति के वजह से आज देश में इंसानियत मरती जा रही है, उसको मारा जा रहा है, भारत माँ की हत्या की जा रही है. वो मणिपुर का भी वो सबसे बड़ा उदाहरण है, क्योंकि 2 आदिवासी समूह को आपस में लड़ाया गया है. तो ये जो घटना है ये पूरे देश में चल रही है. कल नगर की घटना तो ये बार बार हो रही है, कभी मुस्लिम पे हो रही है, कभी दलित पे हो रही है, कभी आदिवासी पे हो रही है, कभी पिछड़ी जाति वाले पे हो रही है. तो ये घटना बीजेपी जानबूझकर अपने इशू को डाइवर्ट करने के लिए कर रही है, और इसकी पूरी इंक्वायरी हो और जो लोगों ने इस तरह का पाप किया है उनके ऊपर कार्रवाई हो. लेकिन इसकी जवाबदारी सरकार पे जाती है और होम मिनिस्ट्री फडणवीस जी की तरफ है, और फडणवीस जी का अपने होम मिनिस्ट्री की तरफ ध्यान नहीं है. राज्य में कानून व्यवस्था पूरी
खस्ता हो चुकी है, कानून व्यवस्था पूरी बर्बाद हो चुकी है, लोगों में असुरक्षितता पैदा हो चुकी है, लोगों में डर पैदा हो चुका है। और ऐसी स्थिति में राज्य के गृह मंत्री कभी जापान कभी दिल्ली घूमते रहते हैं, उनको कोई कंट्रोल अब बचा नहीं है। वो दोन प्रश्न आहेत. एक तर मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवक म्हणजे माजी नगरसेवक त्यांच्या वॉर्डात 600 कोटी रुपये दिले जाणार आहेत आणि बाकी जे विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांच्या वॉर्डात पैसे दिले जाणार नाही. कशाबद्दल? स्वतःचा गड्डा, स्वतःच सत्तेमध्ये बसलेली ही येड्याची सरकार, पहिले ईडीची आता येड्याची, हे सरकार खोते आहे असं आपल्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की मुंबई शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राहणारी जनता, या जनतेला आपली जनता, राज्याच्या सरकारची जनता न समजणारी येड्याची सरकार महाराष्ट्रामध्ये बसलेली आहे. म्हणून विरोधकांच्या मतदारसंघामध्ये पैसे द्यायचे नाहीत आणि विरोधकांच्या मतदारसंघामध्ये विकास होऊ द्यायचा नाही, हे जे पाप बुद्धी महाराष्ट्राच्या येड्यांच्या सरकारमध्ये आलेली आहे, ही बुद्धी त्यांना लकला बसू आणि त्याचे परिणाम यांना भोगावं लागणार आहे. कारण की ज्यांनी पैसे आता ज्या ठिकाणी दिलेले आहेत त्याही पैशामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण पाहतोय की मुंबईमध्ये गड्डे भरले गेलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री जाहीर सांगत होते की आम्ही पूर्ण गड्डे दिसू देणार नाही, तर त्यांच्या ठाण्यातच हालत खराब आहे, मुंबई शहरातली तीच हालत खराब आहे. तर मग गड्डे भरले, ते पैसे गड्डे गेले कुठं? मग ते पैसे खर्च झाले त्या ठिकाणी, ते पैसे कुठे गेले? तर भ्रष्टाचारासाठी या पद्धतीच्या व्यवस्था निर्माण करण्याचं पाभी लोक करतात आहे. जिथं पैसा दिला तोही पैसा उपयोगी ठरणार नाही, अशी परिस्थिती मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पालकमंत्री जो वाद आहे, पण पुण्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत, पण बैठक मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार घेत आहेत. अजित पवार हवी झालेत का भाजप? मी तुम्हाला सांगितलं की या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर लागलेला आहे. एक, अजून 17 मंत्री रिक्त आहेत. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यामध्ये 19 फक्त मंत्री आहेत आणि 6 जिल्हे एका मंत्र्याला दिले गेलेले आहेत. राज्यामध्ये आज कोरडा दुष्काळाची परिस्थिती आहे. चारा छावण्याची मागणी सुरू झालेली आहे. पावसाळ्यामध्ये अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आलेली आहे या सप्टेंबर महिन्यामध्ये आणि शेतकऱ्यांचे पिकं नाहीशी होत चाललेली आहे. पालघरमध्येच आपण पाहिलं, कोकणातल्या पालघरमध्ये तिथं शेतीची पिकं नाहीशी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे आत्ता जी काही परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे आणि समजा पालकमंत्री नसेल तर प्रशासन कसं वागतं याचंही उदाहरण आपण पाहतो आहे. मोठ्या प्रमाणात अँटी करप्शनच्या धाडी पडतात आहेत, अधिकारी त्याच्यामध्ये पकडले जातात आहेत, जनतेला कसं लुटलं चाललेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होतात आहेत. त्यामुळे यांनी कुठल्या पालकमंत्री कुठल्या जिल्ह्यात कोणाला व्हायचं आहे, पण मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाही हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे. त्याच्यामुळे ही जी काही राज्यातल्या सरकारची जी परिस्थिती आज आहे, कधी नव्हे 1.5 वर्ष झालं हे सरकार, ईडीचं सरकार येडे म्हणजे त्याला 9 लोक जुळलेत. अजित पवारांचं तर येड्याचं सरकार झालं तर 9 मंत्री आलेत त्याला. आता 9 झाल्यानंतर अजून 17 मंत्री बाकी आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्याचा कारभार हे लोक कसं चालवत असतील, महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे, अशी परिस्थिती या राज्यात निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे विरोधकांवर जास्त बोलण्यापेक्षा जनतेने तुम्हाला सत्ता दिलेली आहे, त्या सत्तेचा जनतेसाठी उपयोग करा, असा सल्ला आमचा या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा आहे. निवडणुका जवळ येत आहेत, दहीहंडी उत्सव आहे, लाखोच्या दहीहंडी बांधल्या जात आहेत. राजकीय रंग या सगळ्या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळेल पक्षांकडनं, भाजपकडनं सुद्धा, शिवसेनेकडनं सुद्धा. पैसे खूप झालेले आहेत, त्यामुळे बक्षिसांची किंमतही खूप राहणार आहे यावेळेस. खरं तर ईडीने लक्ष करावं या सगळ्या व्यवस्थेवर. तरी हे पैसे आणि हा उत्सव जो साजरा केला जातो, एवढे बक्षीस दिले जाते, पैसे आणले कुठून? आखरी महाराष्ट्रामध्ये कधी न एवढा भ्रष्टाचार या ईडीच्या सरकारमध्ये आणि आता येड्याच्या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि पैशाच्या भरोशावर राजकारण करण्याची एक नवीन पद्धत नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात जिथं जिथं भाजपचं सरकार आहे आणि भाजप प्रणित सरकार आहे त्या ठिकाणी सुरू झालेली आहे.
आणि म्हणून यावेळच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टीचं चित्र पाहायला मिळणार आहे. भ्रष्टाचाराच्या पैशाची उधळपट्टी त्या ठिकाणी होताना आपण यावेळेस पाहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.